नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 24 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडीचं विश्लेषण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट 2021 इयरबुक आणि MCQ बुक यासाठीचा जो काही प्रतिसाद तुमचा आहे त्याकरता मी आपला आभारी आहे. या पुस्तकाचा जो काही पोस्टल सर्व्हिसचा नंबर आहे तो तुमच्यासमोर आहे 8446430119. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, कार्ट91, केसागर ऑनलाईन या सर्व प्लॅटफॉर्मवर हे बुक अवेलेबल आहे. नाशिकमध्ये 28 फेब्रुवारी रोजी आपले कार्यशाळा आहे बघा. सकाळी 11 वाजता एकंदरच राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा यासमोर ठेवून आणि दुपारी 3 वाजताचं जे आहे तर दोघी परीक्षा ज्या आहेत त्याची कंबाईन तयारी कशी करावी यासंबंधीचे 2 सेशन्स आहेत. एक 11 वाजता, एक 3 वाजता. सो स्पॉटलाईट फॅमिलीचे नाशिकमधले मेंबरसुद्धा भेटू शकतात. सो भेटूयात नाशिकमध्ये 28 फेब्रुवारी रोजी. ओके. सो आपली जी पहिली न्यूज आहे आजची ती नेशन फर्स्ट या उपक्रमासंबंधीची आहे. नेशन फर्स्ट हा उपक्रम इंद्राणी बालन फाउंडेशनचा उपक्रम आहे. आता ही एक संस्था आहे आणि यांनी नेशन फर्स्ट उपक्रमामध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी नेशन फर्स्ट उपक्रमाद्वारे पुढाकार घेतलेला आहे. म्हणजे काश्मीरमध्ये एज्युकेशनमध्ये हे काम करतील. आता नेशन फर्स्ट काश्मीरमध्ये भारतीय लष्कराद्वारे ज्या शाळा चालवल्या जातात तिच्यामधल्या 5 गुडविल शाळांना मदत करणार आहे. सो भारतीय लष्कर जे आहे ते काश्मीरमध्ये शाळा चालवतं आणि तिच्यातल्या मग 5 गुडविल स्कूलला हे मदत करतील. या कराराअंतर्गत तर तुम्ही बघितलं तर उरी, त्याच्यानंतर वायन, तहेरेगाम आणि हाजीनार आणि त्याच्याबरोबर बारामुल्ला या 5 ठिकाणच्या ज्या शाळा आहेत गुडविल स्कूल्स तर त्याच्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यातल्या त्यात बारामुल्ला ही विशेष मुलांसाठी असलेली शाळा आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत केली जाणार आहे. तर चांगली बाब आहे. एकंदरीतच जम्मू काश्मीरमध्ये शैक्षणिक याच्यामध्ये जी काही प्रगती होईल तर ती फार गरजेची आहे. आणि याच्या पुढचा जो मुद्दा येतो की ह्या मुलांना चांगलं शिक्षण तुम्ही जर प्रोव्हाइड केलं तर तिथं त्यांना रोजगार पण तुम्ही प्रोव्हाइड करणं अपेक्षित आहे. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता लष्करातर्फे जम्मू काश्मीरमध्ये एकूण 44 गुडविल शाळा चालवल्या जातात. तिच्यातल्या 28 शाळा काश्मीर खोऱ्यामध्ये आहे, काश्मीर व्हॅलीमध्ये 28. सो टोटल ज्या लष्करातर्फे जम्मू काश्मीरमध्ये गुडविल शाळा चालवल्या जातात त्या टोटल 44 आहे. ते एक लक्षात ठेवा, 44. पर्यावरणाच्या प्राणी प्रजातीमध्ये एक महत्त्वाचा पक्षी जो आहे माउंटन इम्पेरियल हा एक पारवा आहे आणि ती खूपच दुर्मिळ प्रजाती आहे. ती कोयना परिसरामध्ये तिचं अस्तित्व दिसून आलेलं आहे. माउंटेन इम्पेरियल आता हा दुर्मिळ जातीचा पारवा पश्चिम घाटातल्या कोयना परिसरामध्ये अभ्यासकांना आढळून आला. याचं शास्त्रीय नाव आहे डुकुला बाडिया. ओके. आणि याची लांबी आहे 43 ते 51 सेंटीमीटर. शेपूट त्याचं लांब असतं, पंख जाड गोलसर असतात. अंतर्भाग, डोळे, नाक राखाडी असतं, मान पांढरट असते. पंख तपकिरी असतात. पंखांच्या आतली बाजू जी आहे ती फिक्कट राखाडी असते आणि शेपूट काळसर असते. याचा फोटोही आपण बघणार आहोत. याचा विणीचा हंगाम जो आहे तो मार्च ते ऑगस्ट आहे. घरटं जे आहे ते लहान झाडांवर हे बनवतात. 5 ते 8 मीटर उंचीवर ते असतं. घरट्यामध्ये मादी जी आहे ती जनरली 1 अंडं घालते आणि क्वचित प्रसंगी 2 अंडी सुद्धा ती घालू शकते. पण मॅक्झिमम ते कॉमनली 1च अंडं देतं आणि त्याच्यामुळेच मग दुर्मिळ आहे. कारण मग त्याचं सगळं तिच्यामधून जे काही प्रोडक्शन होणार आहे तर त्याचा रेट आणि त्या सगळ्या गोष्टी कमी राहतील. या पक्षाचं प्रमुख खाद्य जे आहे ते फळे आणि बेरी हे 2 गोष्टी आहेत. तर तुमच्यासमोर हा पक्षी आहे बघा, माउंटेन पिजन, इम्पेरियल पिजन. ओके. सो माउंटेन इम्पेरियल पारवा जो आहे तो तुमच्यासमोर आहे आणि याचं अस्तित्व जे आहे ते कोयना परिसरात आढळून आलं. 2020मध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून समोर आलेला आहे. 2020मध्ये भारत चीनमध्ये $77.7 अब्ज व्यापार झाला आहे. म्हणजे आता 2020मधलं जर वर्ष तुम्ही बघितलं तर अख्खा सीमा जो काही प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे होतं की चीनी ॲप्स असतील, चीनी काही वस्तू उत्पादनांवर आपण बंदी आणली, पण तरीसुद्धा सर्वात मोठा भागीदार जो आहे आपला तो चीन आहे. 2019मध्ये भारताचा सर्वात मोठा भागीदार जो होता तो अमेरिका होता आणि 2020मध्ये चीनने मग अमेरिकेला मागे टाकलं. याचा आपण मॅपही बघूयात. आणि एकंदरीतच चीनी बनावटीची जी अवजड यंत्र आहेत, दूरसंचार उपकरणं आहेत किंवा घरगुती उपकरणं आहेत, हिच्यावर भारत आजही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि त्यामुळे चीनवरील जे काही चीनबरोबरचं व्यापाराचं प्रमाण आहे आपलं ते जास्त आहे. मग हिच्यामध्ये सिंपल एक गोष्ट येते की तुम्ही ज्यावेळेस आत्मनिर्भर आता आपण सुरुवात केलेली आहे, मग हिच्यामध्ये आपण ह्या गोष्टींवर पण भर देणं गरजेचं आहे की कुठल्या गोष्टींसाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहोत त्याच्यावर आधी तुम्ही काम करणं गरजेचं आहे. सो 2 गोष्टी असतात.
आपण ज्या गोष्टींची आयात करतो त्याच्यावर काम करणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की मागच्या वर्षाचा इकॉनॉमिक सर्व्हे तुम्ही बघितला असेल तर वेल्थ क्रिएशन नावाची गोष्ट तिच्यात होती. त्या वेल्थ क्रिएशनमध्ये असं आहे की जगाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींचं उत्पादन करा. सो आपल्याला जर आपली इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने ग्रो करायची असेल तर दोन महत्त्वाचे मुद्दे याच्यात आहेत. एक, आपल्याला ज्या गोष्टी लागतात, ज्या गोष्टींची आयात आपण करतो त्या गोष्टी भारताने स्वतः प्रोड्यूस केल्या पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टी जगाला हव्या आहेत म्हणजे निर्यातक्षम उत्पादनं आपण मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली पाहिजेत. सो ह्या दोन गोष्टी आहेत. आणि तुमच्यासमोर हे बघा, आता ही जी आकडेवारी आहे 2020ची आहे. UAE जे आहे तो बऱ्यापैकी कमी आहे बघा UAEचं. आणि इथं जे आहे 76 अब्ज डॉलर जे आहे ना, तर आणि चीन जे आहे ते 77.7. सो खूप जास्त फरक नाही आहे, पण एक नंबरला चीन आहे बघा. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर अमेरिका जे होतं तर अमेरिका टॉपला होतं बघा. ओके, सो तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. अमेरिका जे होतं तर ते 2019मध्ये एक नंबरला होतं आणि तिच्यामध्ये मग नंतर आपल्याला मागे टाकलं होतं यांनी. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे अमेरिका आणि भारताचा व्यापार जो होता मागच्या याला तो 90.1 होता आणि 84.7 अब्ज डॉलर चीनचा होता. सो अमेरिका 2019मध्ये टॉपला होतं. त्याच्यानंतर 2018मध्ये चायना टॉपला होतं बघा. 2017मध्ये चायना टॉपला होतं. म्हणजे असा जर उद्या प्रश्न विचारला की भारताचा व्यापारी भागीदार देश गेल्या 4 वर्षापासून चीन सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश चीन आहे, तर इथं एक फक्त येतं की 2018मध्ये याच्यामध्ये चेंजेस आहेत. 2018मध्ये सर्वाधिक कोण होता? अमेरिका होता. ओके, म्हणजे एक गोष्ट असते की असे जर स्टेटमेंट आपल्याला दिले तर तिच्यामध्ये मग आपल्याला हे बाहेर काढता आलं पाहिजे की सलग 4 वर्षापासून नाही आहे, मध्ये 18मध्ये गॅप होता. ओके, सो मॅप रिडिंग थोडंसं हे जे असतात ग्राफ्स ते आपण चांगले बघितले पाहिजेत. प्राध्यापक इंद्रबीर सिंह यांचं निधन झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भूगर्भशास्त्रज्ञ होते. भारतीय भूगर्भशास्त्रातील कथित विद्वानांनी जे काही सिद्धांत पवित्र मांडले होते ते त्यांनी मोडून काढले होते. आणि त्यांचा जो काही अभ्यास आणि संशोधन होतं ते खूप ऑसम होतं, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. त्यामुळे हिमालयाचा इतिहास पुन्हा लिहायची वेळ आली होती. आणि एकंदरच इंद्रबीर सर आपल्यासाठी महत्त्वाचे याच्याकरता ठरतात कारण उत्तराखंडची जी ट्रॅजेडी समोर आहे त्याच्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून इंद्रबीर सर आणि त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. काश्मीर खोऱ्यातलं जे कारवा असतं बघा, कारवा खडक, त्याचं नवं प्रारूप त्यांनी मांडलं होतं. त्याचं पुस्तक पण आहे, इंडियन डेल्टाज ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया. सहलेखक आहे AS रामस्वामी. सो हे पुस्तकही आहे त्यांचं. त्याच्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान योजनेतली काल एक न्यूज आली होती, पण ती अपूर्ण न्यूज होती बघा. आज त्या न्यूज खूप प्रॉपरली आलेल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये फक्त पुण्याची न्यूज होती, ती पुणे जिल्हा. आता महाराष्ट्राला एकूण 3 पारितोषिक आहेत. एक, महाराष्ट्र देशात प्रथम आहे, जो 99.54 लाभार्थ्यांची तपासणी महाराष्ट्राने केलेली आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये असं आलं होतं की बोगस लाभार्थी जे आहेत त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर याच्यात दिसून आलं होतं. सो महाराष्ट्राने 99.54 लाभार्थ्यांची तपासणी करून तो देशात प्रथम क्रमांक मिळवला. सर्वात जास्त लाभार्थ्यांची तपासणी करणारं राज्य 1 नंबर. पुणे जिल्हा जो आहे तो देशात तक्रार निवारणात प्रथम क्रमांक. 2278 तक्रारींपैकी 2062 तक्रारींचा निपटारा केला. म्हणजे 2278 पैकी 2062 तक्रारींचा निपटारा करण्यात पुणे जिल्हा अव्वल आहे. आणि त्याच्यामुळे देशात तक्रारींच्या निवारणामध्ये पुण्याचा पहिला क्रमांक आहे. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा लाभार्थ्यांची भौतिक तपासणी 100% पूर्ण करून देशात प्रथम क्रमांक. सो लाभार्थ्यांची भौतिक तपासणी 100% करणारा जिल्हा देशातला पहिला अहमदनगर जिल्हा. सो तिघांचे 3 वैशिष्ट्य आहेत आणि 3ही गोष्टी तुम्हाला नीट लक्षात ठेवायच्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजना ऑलरेडी आपण डिस्कस केलेली आहे, त्याच्यामुळे ते याच्या ओघात ती एक गोष्ट येतेच. त्याच्यानंतर UGC देशातल्या पहिल्या 100 विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय सहयोगाची मुभा देण्यात आलेली आहे. एकंदरच आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यात आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांबरोबरचं सहयोग ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता देशामध्ये NIRF ही जी क्रमवारी आहे त्याच्यातल्या पहिल्या 100 विद्यापीठांना जागतिक क्रमवारीतील पहिल्या 500 विद्यापीठांशी सहयोग करता येणार असून दुहेरी, संयुक्त, ट्विनिंग या शैक्षणिक अभ्यासक्रम याच्यामध्ये राबवता येणार आहे. सो भारतातले पहिले 100 विद्यापीठ जगातल्या पहिल्या 500 विद्यापीठांबरोबर सहयोग करून काम करू शकतात असं UGCनी गाईडलाईन्स त्यांना दिलेल्या आहेत. तर ही चांगली बाब आहे. शेवटी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस आपण काम करू त्यावेळेस तिथले स्टँडर्ड, तिथले निकष आणि त्या सगळ्या कार्यपद्धतीचा आपल्याला आपल्या इथं नक्कीच फायदा होईल.
अहमद झाकी यामानी वय 90. आता अहमद झाकी यामानी जे आहेत तर अरब देशांच्या इंधन नीतीचे शिल्पकार असं त्यांना संबोधलं जातं. महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा. अरब देशांच्या इंधन नीतीचे शिल्पकार. आता अरब जगताने ऊर्जा साधनांवर नियंत्रण ठेवण्याच्या धोरणाचं 1970मध्ये 1970मध्ये तर ते शिल्पकार ठरले होते. कारण त्याच काळामध्ये तेलाचा पेच प्रसंग जगाने अनुभवलेला आहे बघा. तेल क्रायसिस काय झालं होतं, म्हणजे काय की इंधनाची किंमत, इंधनाचं उत्पादन हे दोन्ही घटक आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं होतं. आणि ते आज आपण म्हणजे बघतोय समोर की इंधनाची किंमत आणि इंधन उत्पादन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत तिच्यावर कशा पद्धतीने प्रभावी ठरतात. सौदी अरेबियाचे होते आणि सौदी अरेबियाचे तेल मंत्री म्हणून 1962 ते 1986 एवढ्या मोठ्या कालावधीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जवळपास 24 वर्ष ते या पदावर होते. ओके. आणि 1986मध्ये एका वक्तव्यामुळे सौदी राजे फहद यांनी त्यांना पदावरून दूर केलं होतं. सो बराच मोठा काळ आहे. लंडनमध्ये त्यांचं आता निधन झालेलं आहे. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजे ओपेक जे आहे, ओपेकवर एक सेपरेट लेक्चर आपलं आहे, ते तुम्ही बघू शकता. ते मी परत एकदा पोस्ट करेल बघा, आपल्या टेलिग्रामवर पोस्ट करतो. तर या संघटनेवर सौदी अरेबियाचं वर्चस्व ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. तेलाच्या पिंपाच्या किमती ज्या आहेत या सौदी अरेबियाच्या मतावर ठरत असेल त्या काळात, आणि ओपेकमधला जो काही डॉमिनन्स होता तो यांनी टिकवून ठेवला होता. त्याच्यामुळे ही जी व्यक्ती आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे, अहमद झाकी यामानी. तर हे करून ठेवा. गुजरातमध्ये भाजपचा विजय झालेला आहे बघा. 6 महापालिका. आता खरं तर परीक्षेमध्ये तुम्हाला टिपिकल हे असं महापालिकांचं वगैरे दुसऱ्या राज्यातलं विचारलं जात नाही, पण जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे की काय कुठं झालेलं आहे त्याच्याकरता एक जस्ट की जवळपास 576 पैकी 449 जागा जिंकल्या आहेत आणि काँग्रेसचा काय सपाटाच केलेला आहे तिथं. म्हणजे काय ते सध्या आता डॉर्मंट स्टेजमध्ये आहे ना. ते जसं हिबर्नेशनमध्ये जातात प्राणी तसं गेलेलं आहे काँग्रेस. सो बेसिकली आप जे आहे, आपनी खूप चांगलं काम केलेलं आहे बघा. आपला जवळपास 27 जागांवर विजय मिळालेला आहे गुजरातमध्ये. सो हळूहळू हे बाकीच्या राज्यांमध्येही पसरत जात आहेत आपवाले. सुरत महापालिकेत त्यांनी ही कामगिरी केलेली आहे. सो आपचा जो काही उदय आहे गुजरातमध्ये आणि अशा पद्धतीने मग ते हळूहळू पसरत आहे, तर ती एक बाब लक्षात घ्या. कर्नाटक जे आहे तिच्यामध्ये स्फोटामध्ये 6 जण ठार झाले आणि त्याच्यामुळे हे जे काही इल्लिगल मायनिंग आहे, बेकायदा खाणकाम, त्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला. आता बघा, पेपर रिडिंगमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता ही घटना घडली आहे ना, तर या घटनेशी संबंधित काही लेख आता येत राहतील. मग आपलं काम आहे की आपण याच्यातले 1-2 लेख चांगले जे आहेत तेवढे केले तर ते मोर दॅन इनफ होतात. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग आता इथलं कर्नाटकमधलं हे जे चिकबल्लारपूर नावाचं ठिकाण आहे, इथं एक घटना घडलेली आहे आणि खाणकामासाठी इथं एक दगड खाण होती. तर तिथं स्फोटकं निकामी करत असताना स्फोट झाला आणि तिथं 6 जण ठार झाले. म्हणजे जिलेटिनच्या काडीच्या भडक्याने हा स्फोट झालेला आहे. मग आता एकंदरीतच इथं एक बेसिक गोष्ट येते की ज्या काही प्रिकॉशन्स तुम्ही हे सगळं काम करत असताना घेतल्या पाहिजे त्या कुठंतरी घेतल्या जात नाही आणि त्याचा इम्पॅक्ट मग असा होतो. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एक फार चांगला आर्टिकल आहे बघा, फ्रिक्वेंट ट्रान्सफर्स ऑफ पब्लिक सर्वंट्स अफेक्ट देअर मॉरल अँड वीकेंड ॲडमिनिस्ट्रेशन. असा प्रश्न जो आहे तो आपल्याला UPSC GS4मध्ये येऊ शकतो. मार्क 10. ओके. GS4 इथिक्स. याला हा प्रश्न तुम्ही GS2मध्येही गव्हर्नन्समध्ये टाकू शकता. पण मोस्ट प्रॉब्ली सिव्हिल सर्वंट आणि त्या सगळ्या गोष्टी है ना, तुमची जी ट्रान्सफर आहे सिव्हिल सर्वंटची ती ट्रान्सफर ऑन द बेसिस ऑफ ऑब्जेक्टिव्हिटी पाहिजे, पण ती ऑब्जेक्टिव्हिटीच्या बेसिसवर होत नाही. आणि मग हिच्यामध्ये एक त्यांनी गुड गव्हर्नन्सच्या बाबतीतलं जे काही दिलेलं आहे, जम्मू काश्मीरचं एक्झाम्पल आहे. जम्मू काश्मीरमध्ये मग किती ट्रान्सफर झालेल्या आहेत की त्या सगळ्या ट्रान्सफर पटापट है ना. किंवा आपण अशोक खेमकांचं बुक बघितलं होतं बघा, जस्ट ट्रान्सफर, तुम्हाला जर आठवत असेल है ना, ते फोटो सगळं आहे इयरबुकमध्ये. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी फार मॅटर करतात. आणि त्यातल्या त्यात तर तुम्ही बघितलं की एकंदर सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे आहे, सेकंड ARCनी काय म्हटलेलं आहे की ट्रान्सफर गाईडलाईन्स ज्या काय आहे तर त्या खूप प्रॉपरली पाळल्या जात नाही. म्हणजे ट्रान्सफर किमान 3 वर्षे एक सिव्हिल सर्वंट एका ठिकाणी असला पाहिजे. मग ते होतं का योग्य पद्धतीने, तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर 5th पे कमिशन जे होतं, तर 5th पे कमिशनचा जो मुद्दा आहे त्या 5th पे कमिशनच्या याच्यामध्ये जे आहे की प्रीमॅच्युअर ट्रान्सफर होता कामा नये है ना. एक फिक्स तुम्ही मिनिमम टेन्युअर ठरवलं पाहिजे, ते फिक्स पे कमिशननी पण म्हटलेलं आहे. याच्यामध्ये दुसरी एक होता कमिटी आहे बघा, होता कमिटीनी काय म्हटलेलं होतं की
अब्सेन्स ऑफ फिक्स टेन्युअर जर असेल है ना, तर तिच्यामुळे काय होतं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करू शकत नाही. एखादा अधिकारी आला, तो 4 महिन्यातच त्याची ट्रान्सफर तुम्ही केली, मग ते जाण्या येण्यातच जातं आणि त्याला तुम्हाला सगळे अलाउन्स पण द्यावे लागतील. तो एक वेगळा इश्यू आहे. कुठल्याही पद्धतीची अकाउंटेबिलिटी त्या अधिकाऱ्याची असणार नाही. पब्लिक मनी वेस्ट होईल तिच्यामुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये आहे. आणि लार्ज स्केल करप्शन. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की हिच्यामध्ये एक म्हटलं जातं की ट्रान्सफर करत असताना इंटरेस्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. कारण काय देतात ही लोकं? किती वाईट परिस्थिती असली तर ही लोकं सांगतात की इंटरेस्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासनाची गरज आहे है ना, हितासाठी करतो आहे. पण हिच्यामुळे काय होतं की ॲडमिनिस्ट्रेशन वीक होतं. सो हा सगळा मुद्दा आहे. आणि एखाद्या चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या जर बदल्या होत असतील तर त्या केसमध्ये त्याचं स्वतःचं मॉरल डाऊन होणार आहे आणि ॲडमिनिस्ट्रेशन वीक तर होतच आहे. सो हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे GS4च्या दृष्टीने. त्याच्यानंतर बिंग पेट्रोलियम इंडिपेंडंट. आता जे काही पेट्रोल डिझेलचे किमती वाढलेल्या आहेत आणि तिच्याहून सगळं जे काही चालू आहे, तर हिच्यामध्ये एक बेसिक गोष्ट येते की भारताने स्वतःचे जे काही मॅनेजमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. आता हिच्यामध्ये UPA2नी एक आणलं होतं बघा, NEMMP. ओके, आता हे NEMMP काय आहे, तर नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन आहे हा. ओके, तर हा एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की FAME2. ओके, तर हे पण एक विचारलं जाऊ शकतं. फेम कशासाठी आहे? इलेक्ट्रिकल जे काही व्हेकल्स आहेत त्यांच्याकरता FAME2 आता सध्या आहे. फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. FAME2 एक लक्षात असू देत. ओके, सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत फेम स्कीम, की तुम्ही जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल व्हेकलवर जाणं वगैरे. पण ते लॉंग टर्ममध्ये, आता लगेच ह्या गोष्टी होत नाहीत. कृषी मालाच्या वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार किसान रेल्वे वाहतूक करणाऱ्यांना वाहतूक भाड्यात किती सवलत देतं? 50%. नोवाक जोकोविचबद्दल, ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा 2021चे विजेतेपद. 311 आठवडे अग्रस्थानी राहून राफेल नाही, रॉजर फेडररचा त्यांनी जागतिक विक्रम मोडला होता. सो हे चुकीचं आहे. सर्वाधिक ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकल्या आहेत. सो अ आणि क आहे. त्याच्यानंतर न्यूज मीडिया बार्गेनिंग कोड या विधेयकामुळे चर्चेत असणारा देश कुठला? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. ओके, मुंबई भिक्षेकरी प्रतिबंधात्मक कायदा 1959 भिक्षकाऱ्यांना गुन्हेगार समजतो. मुंबई भिक्षेकरी प्रतिबंधात्मक कायदा 1959 भारतातील सर्व राज्यांनी स्वीकारलेला आहे. तर सर्व राज्यांनी ना 20 राज्यांनी स्वीकारलेला आहे. तर हे चुकीचं आहे बघा, फक्त अयोग्य आहे. होप हे मंगलयान कोणत्या देशाशी संबंधित आहे? UAE, संयुक्त अरब अमिरात. तर हे एक महत्त्वाचं. आजचे प्रश्न घ्या. 2018 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात झाला? कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. मुख्यमंत्री प्रवासी श्रमिक उद्यमिता विकास योजनेबाबत बिनचूक विधान निवडा. स्वगृही परतलेल्या स्थलांतरित मजुरांना रोजगार देणे हा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. फक्त ब यापैकी नाही. सोनम वांगचुक यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. लष्करातील जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचं तंत्रज्ञान विकसित केलं. 2018चा रमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे. फक्त ब यापैकी नाही. अंडी उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. चिकन मांस उत्पादनात भारताचा जगात 4था क्रमांक आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य यापैकी नाही. एनगोझी ओकोन्झो इएवाला या खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन व्यक्ती आणि पहिल्या महिला आहेत? WHO, वर्ल्ड बँक, WTO, IMF. तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.